नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। मुंबई टपाल भरती 2026 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मुंबई टपाल भरती 2026 ची ही भरती निघालेली आहे। इथे 10वी 12वी पास उमेदवारांना इथे अप्लाय करता येणार आहेत। 60+ जागा इथे असणार आहेत। वय 18 ते 27 वर्षापर्यंत असणार आहे। पगार 21,700 तुम्हाला इथे मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे। तर आपण संपूर्ण माहिती आहे ती PDF नोटिफिकेशन मध्ये पाहूया। बघा, मुंबई पूर्व टपाल विभागांतर्गत 60 पदासाठी इथे जाहिरात निघालेली आहे। तुम्ही इथे अर्ज करू शकता। पदाचे नाव काय आहे बघा, थेट एजंट फील्ड ऑफिसर हे पदाचे नाव आहेत। पद संख्या 60 जागा इथे आहेत। अर्ज करण्याचा कालावधी सुद्धा इथे दिलेला आहे। 20 आणि 21 जानेवारी पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज किंवा परीक्षा फी तुम्हाला 400 रुपये असणार आहे। वयोमर्यादा 18 ते 20 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 21,700 रुपये मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे। त्यानंतर अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे तुमची इथे होणार आहे। शैक्षणिक पात्रता ही तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन पाहूया। पहा, भारतीय डाक विभाग अंतर्गत ही भरती निघालेली आहे। डाक जीवन विमा PLI एजंट भरती निघालेली आहे। एजंटच्या नियुक्तीसाठी थेट मुलाखत होणार आहे। इथे डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। शैक्षणिक पात्रता बघा, तुम्हाला मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी किंवा सक्षम परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। स्वयंरोजगार, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, स्वसहाय्यता गट, कारागार असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। फील्ड एजंट बघा, निवृत्त किंवा केंद्रीय राज्य कर्मचारी, ग्रामीण डाक सेवक असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। वयोमर्यादा 18 ते 50 वर्षापर्यंत आणि इथे वयोमर्यादा नाही। बघा, डायरेक्ट एजंट आणि फील्ड एजंट असे 2 पदे आहेत। त्यानंतर बघा, रिक्त पदे 60 आहेत। अर्ज शुल्क नाही आहे कुठल्याही प्रकारची, बघा इथे शुल्क नाही आहे। थेट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। इथे 20/1/2026 आणि 21/1/2026 पर्यंत इथे अप्लाय करू शकता। म्हणजे थेट मुलाखत असणार आहे 20/1/2026 आणि 21/1/2026 रोजी तुम्ही डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूलाच इथे जायचं आहे। कुठला ॲड्रेस आहे ते सुद्धा मी पुढे सांगते। बघा, आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय लागणार आहे, 2 छायाचित्र किंवा छायांकित फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्राचे मूळ छायांकित प्रत। त्यानंतर बघा, इथे टिप्स सुद्धा तुम्हाला दिलेली आहे। ही नियुक्ती पूर्णपणे प्रोत्साहन असून कोणताही भत्ता दिला जाणार नाहीये म्हणे। निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल आणि खालील रक्कम जमा करावी लागेल। बघा, तुम्हाला परीक्षा शुल्क 400 रुपये असणार आहे। तात्पुरत्या परवानग्यासाठी 50 रुपये असणार आहे आणि सुरक्षा ठेवसाठी 5000 रुपये तुम्हाला इथे फी द्यायची आहे। त्यानंतर कार्यालयीन पत्ता सुद्धा दिलेला आहे। वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांचे कार्यालय 3रा माळा, मुंबई पूर्व विभाग, दादर, मुख्य डाकघर, दादर पूर्व, मुंबई। तुम्हाला या कार्यालयीन पत्त्यावरती इथे जायचं आहे। 4014 या ॲड्रेसवरती तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूसाठी इथे तुम्ही जाऊ शकता। अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर माहिती होती। तुम्हाला हा डायरेक्ट मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। कुठल्या प्रकारची लेखी परीक्षा होणार नाहीये आणि तुम्हाला निवड झाल्यानंतर, परीक्षा तुम्ही पास झाल्यानंतर खूप चांगला पगार तुम्हाला इथे मिळू शकतो। तर तुम्ही नक्की अप्लाय करा। डायरेक्ट एजंट आणि फील्ड एजंट असे 2 पदासाठी इथे भरती होणार आहे। अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर डिटेल तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।